नाशिकहून एक अपडेट बघूया। काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील या राजीनामा देणार असल्याचं कळतंय। येत्या 2 दिवसांमध्ये राजीनामा देऊन पुढची भूमिका जाहीर करतील असं कळतंय। राज्यातील पक्ष नेतृत्वाने फसवल्याचा हेमलता पाटील यांचा गंभीर आरोप आहे। दुपारी 4 वाजेपर्यंत मला विधानसभा तिकीट देण्याचं नक्की असताना अचानक शिवसेना ठाकरे गटाला जागा सोडल्याचा हेमलता पाटील यांचा आरोप आहे। अनेक वर्ष पक्षाचं प्रामाणिक काम करून सुद्धा पक्षाकडनं अन्याय होतोय अशी त्यांची भावना आहे। मागच्या पंचवार्षिकमध्ये तयारी नसताना मला सांगितलं की तुम्हाला विधानसभेची निवडणूक लढायची आहे। मी ती निवडणूक पक्षाचा आदेश समजून मी ती निवडणूक लढवली। त्यानंतर मी गेले 5 वर्ष की पुढच्या पंचवार्षिकमध्ये आपण विधानसभेची निवडणूक लढायची या भावनेतून मी काम करत होते। मला वातावरण पण खूप अनुकूल होतं। लास्ट मोमेंटला पक्षाने कुठल्याही विश्वासात न घेता ही जागा शिवसेनेला सोडून दिली आणि तेव्हा एक दुखावल्याची किंवा फसवल्याची भावना झाली आणि आपण केवळ एक कार्यकर्ता आहोत, शून्यातून आपण हे सगळं निर्माण केलंय, त्यामुळं आपल्याला एवढं गृहीत धरलं जातं का अशी एक थोडीशी भावना मनामध्ये आली आणि मला असं वाटतं की आता ह्या पक्षामध्ये आपल्याला राहायला नको। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।